जीएसटीचा आपली निधी वाढला, त्याची रक्कम जादा येते आहे, केंद्राला जाते आहे, त्याचा वाटा आपलं हे जरी कौतुकाचं वाटत असलं तर जनतेला जीएसटी कौतुकाचं वाटत नाही. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, जीएसटी अरे बोलताय अध्यक्ष संरक्षण द्या असं कसं? इंग्रजांनी लावली नव्हती, ते जीएसटी लावली. ठीक आहे, इंग्रजांना सुद्धा लाजवेल म्हणून त्यांचा आणि यातला फरक आहे, ते कोट करू नका असं आमचं म्हणणं आहे. अध्यक्ष महोदय, हे कसला सावळा गोंधळ चाललाय? आपलं स्वतःच ठेवायचं जाकू जाकू आणि दुसऱ्याचं बघायचं वाकू वाकू, काय चाललंय? अध्यक्ष महोदय, देशाच्या एकूण वस्तू सेवा कर संकलनामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे अध्यक्ष महोदय. आणि मला एक गोष्ट सांगायची आहे, एप्रिल 2023 ते फेब्रुवारी 2024 मध्ये राज्याचा वाटा देश पातळीवरचा 15.82% म्हणजे 2,92,003 कोटी रुपये होता. आज जवळपास 16% रक्कम ही केंद्राला जी जमा होती त्याचा हिस्सा 16% आपल्या राज्याचा आहे. आणि त्या सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांना जीएसटीचा आपली निधी वाढला, त्याची रक्कम जादा येते आहे, केंद्राला जाते आहे, त्याचा वाटा आपलं हे जरी कौतुकाचं वाटत असलं तर जनतेला जीएसटी कौतुकाचं वाटत नाही. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, जीएसटी अरे बोलताय अध्यक्ष संरक्षण द्या असं कसं? अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय बोलू द्या, बोला. अध्यक्ष महोदय, परिस्थिती अशी का प्रत्येक गोष्टीमध्ये जीएसटी अध्यक्ष महोदय, त्या जीएसटीना जनतेचे हाल चाललेले आहेत. अध्यक्ष महोदय, एवढंच नाही, अध्यक्ष महोदय, एखाद्या रेस्टॉरंट मध्ये 3 जण जेवले तर चौथा जीएसटी जेवला असं म्हणतात. कधी कधी असं म्हणतात का केंद्र सरकार चौथं जेवलं याच्यात, असं म्हटलं तर इतका जीएसटीचा भार इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे की जनतेला बिलकुल ही जीएसटी मान्य नाही हे यांनी मला सांगितलं. अध्यक्ष अध्यक्ष महोदय, सभागृहातल्या सगळ्या ज्येष्ठ माहितगार हुशार सन्माननीय सदस्यांनी महत्वाचा मुद्दा काढला. मला त्यांना एक आठवण करून द्यायची, जीएसटी वन नेशन वन टॅक्स हा जरी मोदी साहेबांच्या काळात आलेला असेल तरी पी चिदंबरम साहेब पंतप्रधान असतानाच हा प्रस्ताव आलेला होता. ठीक आहे, आता या विषयावरती वाद घालण्यासारखा विषय आहे का? जीएसटीचा निर्णय केंद्राने घेतला, या सभागृहात चर्चा कशासाठी? काय म्हणलं पी चिदंबरम पंतप्रधान म्हणलं? मी अध्यक्ष महोदय, पंतप्रधान मनमोहन सिंग जी आणि वित्त मंत्री चिदंबरम असं म्हणा. ठीक आहे, आता पुढे जाऊया आता. अध्यक्ष महोदय, तुमची बाजू ऐकून घेतली ना, सांगायचंय. तुमची बाजू ऐक. अध्यक्ष महोदय, विरोधी पक्ष नेते बोलत असताना मी कधी काही केलं का? आता अंतिम आठवडा प्रस्ताव आहे, जर या पद्धतीनं वागले तर मी अंतिम आठवडा प्रस्तावला तर दादा उठवायला लावीन. अध्यक्ष महोदय, मला एक सांगायचंय सभागृहाला. अध्यक्ष महोदय, पाऊस चालवायचा आहे ना, आपला शेवटचा दिवस आहे, कामकाज सगळं संपवायचं आहे ना. आज कामकाज बरंच आहे. आज झालं, बोलले ना दादा. अध्यक्ष, विरोधी पक्ष नेत्यांचं ऐकून घेऊ. दादा तुम्हाला आम्ही अडवत नाही आहोत. दादा, तुम्ही विरोधी पक्ष नेते झाल्यावर तुम्हाला बोलू देतील, तुम्ही इकडे येऊन जा. हा, तुम्हाला बोलू देतील. असं आहे की व्हायची तयारी असेल तर दादा आम्ही तुम्हाला अडवत नाही आहोत, पण चुकीचंही रेकॉर्डवर येऊ नये. चिदंबरम साहेबांनी ज्या जीएसटीचा बिल आणला होता ते वेगळं बिल होतं, त्यात इतका मोठा बदल आहे की त्यातून जर तो बिल आणि असं नाही. अध्यक्ष महोदय, म्हणून माझी विनंती अशी आहे, पूर्वी आमच्या देशाच्या माननीय पंतप्रधान महोदयांनी सांगितलं की जीवनावश्यक वस्तूवर जीएसटी लावणार नाही. हे वस्तुस्थिती आहे.
अहो दुधावर चला. लावली, पेन्सिलवर लावली, पेनवर लावली, खाण्याच्या बसून घ्या, पदार्थावर बसून घ्या. लावली, बसून इंग्रजांनी घ्या. लावली नव्हती ते जीएसटी लावली. ठीक आहे. इंग्रजांना सुद्धा लाजवेल म्हणून त्यांचा आणि यातला फरक ठीक आहे. आहे, पुढे ते चला. कोट करू चला, नका पुढचं असं घ्या. आमचं म्हणणं आहे. अध्यक्ष महोदय, सारखं विरोधी पक्ष नेता विरोधी पक्ष सांगत असतो कर्ज जास्त आहे, कर्ज जास्त आहे. भारतातील राज्यांचं कर्ज हे जीडीपीच्या गुणवत्तेवर अध्यक्ष महोदय अवलंबून असतं. मी आपल्याला सांगतो की अध्यक्ष महोदय, त्यांनी जे लिमिट ठरवून दिलेलं आहे ते 25% जरी असलं तर ओरिसा सगळ्यात कमी कर्ज घेतलेलं राज्य आहे, कारण तिथं मायनिंग वगैरे जास्त असतं. त्यांचं 13.1% आहे, गुजरातचं 15.3% आहे आणि महाराष्ट्राचं 18.2% आहे. अध्यक्ष महोदय, त्याच्यानंतर कर्नाटकाचं 23%, तेलंगणा 23%, अशा काही यांचे बाकीच्यांचे कर्ज केरळ 36%, पश्चिम बंगाल 37%, हिमाचल प्रदेश 39%, पंजाब 46%, अरुणाचल प्रदेश 53%. काय अध्यक्ष महोदय, हे कसला सावळा गोंधळ चाललाय? आपलं स्वतःचं ठेवायचं झाकू झाकू आणि दुसऱ्याचं बघायचं वाकू वाकू. काय चाललंय? अध्यक्ष महोदय, जीएसटीची अंमलबजावणी होणारं नुकसान भरून काढण्यासाठी केंद्र शासनाकडनं राज्याला नुकसान भरपाई दिली जाते. अध्यक्ष महोदय, आम्ही 21-22 या वर्षासाठी राज्य शासनाने मागणी केलेली 1,10,816 कोटी रुपये केंद्र सरकारकडनं आपल्याला प्राप्त झाले.